परभणी शहरामध्ये एलपीजी धारक ऑटोचालक संघटनेनं आज संप पुकारलाय। गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीने दर हे वाढवले जात असल्याचं ऑटोचालकांनी म्हटलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। सोबत हे एलपीजी धारक ऑटो चालक आहेत, तरुण आहेत। काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? कशामुळे संप पुकारलाय तुम्ही? काही प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। इथं परभणीमध्ये जवळपास 14 ते 15 पंप आहेत। त्या पंपावरचा रेट जर बघितला तर सगळ्यांचा वेगवेगळा रेट आहे। कुठं 90, कुठं 70, कुठं 74, कुठं 80 असा रेट हे यांच्या लेवलला मनमानी कारभार चालू आहे। आता हे मनमानी कारभार आहे का प्रशासनाचं दुर्लक्ष हे बघावं लागेल। पण याच्यामध्ये काही लोक आहेत की जे रेंटने ऑटो चालवतात, त्यांचा स्वतःचा ऑटो नाही, त्यांना ऑटो मालकाला किराया द्यावा लागतो। त्यांनी कमवायचं काय? 58 होता पहिले, 58चा झाला 65, 65 झाला 70, 70चा झाला 75, पुन्हा 80 आणि आता डायरेक्ट 97 पॉईंट। पण या रेट मध्ये परवडत नाही सर। या रेट मध्ये कधीच परवडत नाही। जुना रेट होता त्या रेट मध्ये तरी परवडल। मग ह्याच्यापेक्षा मग आमचा डिझेलचा फायदा आहे ना सर। ह्याच्यामध्ये काय आमचं सगळं नुकसानच होऊन चाललंय। याला एक तर ॲव्हरेज कमी आहे एलपीजीला। आता एलपीजी म्हणजे असं 80 रुपये घ्यायचं म्हणलं तर 20 किलोमीटर चालणार आणि ते डिझेल टाकलं तर 100 मध्ये 35 किलोमीटर चालते ते। पण याच्यामध्ये आमचं नुकसान आहे ऑटो धारकांचं। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।